आजची झेन जी पिढी एका क्लिक जगाला आपल्या कवेत घेऊन पाहत आहे. मात्र या पिढीला पुढील समस्याही वेगवेगळ्या आहेत. त्यातून ते डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि यापासून मुक्तता मिळविण्यासाठी ते क्षणिक आनंदासाठी नशेच्या आहारी जात आहेत. मात्र तरुण हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांनी नशेपासून दूर राहिले पाहिजे असे आवाहन मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळे यांनी केले. मनमाड महाविद्यालय, नाशिक ग्रामीण पोलीस दल, मनमाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड महाविद्यालयात आयोजित विकसित भारतासाठी नशामुक्त युवक अभियानाअंतर्गत आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी जोरदार शेरोशायरी सादर करीत विद्यार्थ्यांच्या टाळ्या मिळविल्या. नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, पोलीस निरीक्षक विजय करे, प्राचार्य डॉक्टर पी.जे. आंबेकर आदींसह विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक उपस्थित होते. आधीचे जे शिक्षकांची पिढी होती ते हार्डकोर टीचर्स होते. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये माझी आई देखील शिकलेली होती. तर 1992-93 मध्ये माझी आई तिथून 10वी झालेली होती आणि मी 2012-13 मधून तिथे 10वी केली. तर तिचे जे शिक्षक होते तेच मला शिकवायला होते. तर मला त्या शिक्षकांमधलं कळालं की ते आर हार्डकोर, म्हणजे एकदम हाडाचे टीचर. शिक्षक सोडून त्यांच्या आतमध्ये काहीच नव्हतं. आता ट्युशन ओरिएंटेड कल्चर झालेलं आहे, ऑनलाईन क्लासेस, मग त्याच्यामध्ये सगळं मार्केट म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे. मग शिक्षक पण जे ट्युशन करणारे असतात त्यांना त्या मुलांच्या वैयक्तिक चारित्र्याशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही या शिका, रिझल्ट द्या, आम्हाला 4 फोटो लावू द्या आणि तुमची फीज आम्हाला वेळेवरती येऊ द्या. ग्लोबलायझेशन, आज अमेरिकेमध्ये काय चाललं आहे, आफ्रिकेत काय चाललंय, युरोपात काय चाललेलं आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी मुलांना आता नुसतं एक टच केल्यानंतर ते मिळतात. परंतु मग आपले जे संस्कार असतात ते त्या लेवलचे नसतात की ते सगळ्या गोष्टी आपण ऍब्सॉर्ब करू शकतो. खूप सारा सध्या करिअरचं प्रेशर आहे, पिअर प्रेशर असतो, त्याच्यानंतर रिलेशनशिपचे खूप मोठे विषय आहेत की माणूस सहज डिप्रेशन मध्ये जातो. आणि मग याचं सगळ्यात सोपं सोल्युशन काय आहे, तर इमिडिएट ग्रॅटिफिकेशन. काहीतरी असं काहीतरी घ्यायचं की त्याच्यातून आपल्याला सहज आनंद मिळेल. मग त्याच्यातून माणूस व्यसनाधीनतेकडे जाणार. त्याच्यानंतर मग हे गांजा ओढणे, बिडी ओढणे, काहीतरी सिगरेट पिणे, ई सिगरेट्स, हुक्का, मग ते पार्टी कल्चर, जंक फूड्स खाणे, थिएटरला जाणे, मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की इमिडिएट ग्रॅटिफिकेशन, मग त्याच्यातून माणूस आनंदी राहायचं विचार करतो. आणि जो एकदा या प्रॉब्लेम्सला सोल्युशन म्हणून एकदा नशेकडे वळतो तर तो त्या नशेपासून बाहेर येणं खूप अवघड असतं. कारण नशा म्हणजे काय आहे, थोडक्यात एका लाईन मध्ये जर सांगायचं म्हणलं तर ऍडिक्शन म्हणजे काय की डोपामाइनचं ऍडिक्शन. तुम्ही कुठली गोष्ट ज्यावेळेस करत असता त्यामुळे तुम्हाला प्लेजर मिळत असते, आनंद मिळाला तर तुम्ही ती गोष्ट वारंवार करत असता. तुम्हाला जर त्याच्यातून त्रास होत असेल तर तुम्ही ते वारंवार करणार नाही. जसं तुम्हाला अभ्यास करताना आनंद मिळतो का? नाही मिळत ना. मग आपल्याला असं वाटतं कुठं अभ्यास करणार, कारण त्याच्यातून काय डोपामाइन रिलीज होईलच असं नाही. असं सगळ्यांसाठी नसतं, काही ना अभ्यास आनंददायी ऍक्टिव्हिटी असते. परंतु खेळायचं जर म्हटलं तर सगळ्यांना असं वाटतं की अरे मी खेळेल, चला ती वापरा. आणि मेहनतीशिवाय अजिबात होत नाही. फुकट बाकट काही मिळत नाही. डेरे हरी पलंगावरी असं होणार नाही. जिंदगी का शौक पाला नहीं जाता और शीशे का ग्लास उछाला नहीं जाता. मेहनत से संवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता. जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही, इत्र से कपडे महकाना कोई बड़ी बात नहीं. तुम्ही असं अत्तर लावलं अंगाला तर सगळ्या लोकांना सुगंध येईल. इत्र से कपडे महकाना कोई बड़ी बात नहीं. मजा तो तब है कि खुशबू आपके किरदार से आए. असं किरदार असलं पाहिजे आपलं. आणि ते करण्या